पुण्यामधील येरोडा परिसरातील शास्त्रीनगर चौकामध्ये शनिवारी सकाळी 7:30 वाजता एक धक्कादायक घटना घडली। एक BMW कार नगर पुणे रोडवरून पुण्याकडे जात होती। 7:30च्या दरम्यान हीच BMW कार येरोडा परिसरातील शास्त्रीनगर चौकातील सिग्नलजवळ थांबली। सिग्नलजवळ असलेल्या फुटपाथवरतीच हा तरुण 7:30ला सकाळी तिथे लघवी करायला लागला। त्यावेळेस गाडीमध्ये 2 जण होते। त्याने गाडी थांबवली आणि लघवी करण्यासाठी उतरला, तर दुसरा त्याचा मित्र हे पाहून हसत होता। त्याच्या हातामध्ये दारूची बॉटल होती। याशिवाय हे दोघेही तरुण चांगलेच दारूच्या नशेमध्ये होते। आणि याच दरम्यान त्या चौकामध्ये सुनील सिरसाट नावाचा व्यक्ती या तरुणांचा व्हिडिओ शूट करत होता। सुनील सिरसाटनी त्या तरुणांना विचारलं, तुम्ही सकाळी 7:30 वाजता भर रस्त्यावरती लघवी करत आहात, हे चुकीचं आहे। तेव्हा गाडी चालवणाऱ्या मुलाने सिरसाट यांच्या संग अरेरारीची भाषा केली, त्याचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तो तरुण गाडीत बसला। गाडीत बसल्यानंतर अश्लील चाळे करून सिरसाट यांना चीड आणून देत होता। हा सर्व प्रकार सिरसाट यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला। त्यानंतर ही BMW कार त्या ठिकाणावरून भरधाव वेगात पुढे निघून गेली। या सर्व घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। सकाळी 7:30 वाजता येरोडा परिसरातील शास्त्रीनगर चौकामध्ये अनेक मुली, अनेक महिला कामावरती जात असतात आणि अशा ठिकाणी हा मुलगा भर रस्त्यावरती लघवी करत होता आणि अश्लील चाळे करत होता। त्या BMW कार चालवणाऱ्या मुलाचं नाव होतं गौरव आहुजा। त्याच्या बाजूला बसणारा मुलगा भाग्यशे बनिजा असं त्यांच्या दोघांचं नाव होतं। बड्या बापाचा मुलगा असला तरी पुण्यामधील नागरिकांनी याच्यावरती संताप व्यक्त केला। त्यामुळे येरोडा पोलीस स्टेशनमध्ये याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली। गौरव आहुजा आणि त्याच्या वडिलांवरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याच्या वडिलांचा पुण्यामध्ये एक बार देखील आहे। तर या सर्व घटनेवरती पोलीस नेमकं कोणती कारवाई करणार, पोलीस काय म्हणाले, चला सविस्तर पाहू। काय प्रकार घडलेला आहे, आपल्याकडे गुन्हा काय कलमांतर्गत आपण नोंद केला आहे? आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन येरोडा हद्दीतील शास्त्रीनगर चौक या ठिकाणी एक तरुण आपल्या 4 चाकी गाडीतून येऊन उजव्या बाजूचा दरवाजा उघडून त्यातून उतरून लघुशंका करताना आढळून आलेला आहे। त्याचप्रमाणे काही अश्लील शब्द आणि अश्लाघ्य वर्तन करताना आढळून आलेला आहे। सदरची क्लिप आहे ती प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे। CCTV फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरोडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। काय नाव आहे, हे गाडी कोणाची होती हे काही समजलं? त्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे संपूर्ण, परंतु आरोपी पकडण्यामध्ये अडथळा येऊ शकते, त्यामुळे मी आत्ता त्यांची नावं आहेत ती डिस्क्लोज करत नाही आहे। जी कारवाई आपली पूर्ण होईल आणि आरोपी ताब्यात मिळाल्यानंतर आपण त्यांची नावं आपल्याला सांगू। आमचे प्रयत्न चालू आहेत। ही गाडी वाघोलीच्या दिशेने गेल्याचं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे, तर आपण कुठे कुठे यांचा शोध घेतो? आपण त्याचे राहते घरं आहेत, त्याचे काही नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे पुण्याच्या बाहेर काही त्याचे मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडे आपण त्यांचा शोध घेत आहोत। अच्छा, ही मुलं पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये राहणारी आहेत अशी माहिती आहे। त्यांच्या आई वडिलांशी काही संपर्क झालाय? त्यांनी काय आपल्याला सांगितलंय का याबद्दल की ही मुलं कुठे गेली होती, कुठे पार्टी केली, काय? नाही, त्याबाबत अजून अद्यापपर्यंत काही माहिती मिळालेली नाहीये, परंतु आम्ही त्याबाबतची चौकशी करीत आहोत। आई वडिलांशी काही संपर्क झाला या मुलांचा? हो, आपण त्यांच्या संपर्क झालेला आहे आणि त्यांना ताब्यात घेण्याकरता आपल्या टीमही रवाना झालेली आहे। ही मुलं कॉलेजमध्ये शिकणारी आहेत की जॉब करणारी आहेत? नाही, अजून त्याबाबतचे डिटेल्स माझ्याकडे आलेले नाही आहेत। त्यांना ताब्यात घेतल्यानंतरच आपल्याला त्याचे डिटेल्स मिळतील। बहुधा अल्पवयीन नाहीत, आत्तापर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे अल्पवयीन नाहीत, मेजर आहेत ते। आरोपींना ताब्यात घेण्याकरता नाही, लोकेशन नाही ट्रेस झालेलं, परंतु आपण जे संशयित सस्पेक्टेड प्लेसेस आहेत त्याचा आपण शोध घेत आहोत। 7:30 वाजता घटना घडली, आता जवळपास 3 वाजत आलेले आहेत, तरी सुद्धा आरोपींपर्यंत पोलीस का पोहोचू शकलेले नाहीत? काय नेमकं याच्यामध्ये राजकीय गुन्ह्याचे फोन वगैरे येऊन असं काय दबाव प्रकार घडलेला आहे? असा कोणताही प्रकार नाही। सकाळी साधारणतः 10:30-11 वाजता एकाच वेळेला ही घटना प्रसारमाध्यमांमधूनच आम्हाला समजलेली आहे। जसे आम्हाला समजलेली आहे त्याचप्रमाणे आरोपी, त्यांचे नातेवाईक यांनाही समजलेले असू शकते आणि त्यामुळे आरोपी आहेत ते
आपल्याला अद्यापपर्यंत मिळालेली नाही आहे. सर, एक अँगल त्याच्यात असा आहे की तो जो आरोपी आहे, जो कोणी आरोपी आहे, त्याच्यावरती एक खंडणीचा देखील पुणे पोलिसांनी कुठेतरी गुन्हा दाखल याचा रेकॉर्ड चेक केले का? तो रेकॉर्ड नाही, अद्यापपर्यंत मी काही चेक केलेलं नाही आहे, परंतु चेक केल्यानंतर आपण त्याबाबत कॉमेंट करू शकतो. गाडीमध्ये किती जण होते? गाडीमध्ये किती जण होते? सध्या तरी व्हिडिओचं अवलोकन केल्यानंतर गाडीमध्ये हा एक चालक आणि त्याच्यासोबत एक बाजूला को पॅसेंजर सीटवर बसलेला एक मुलगा दिसत आहे. साधारणतः त्याच्या गाडीचं स्पीड प्रतिशत सांगितल्यानुसार 100-120 तो गाडी चालवत होता. सीसीटीव्ही पाहिलेत का? हा खरंच सदरची गाडी आहे ती जेव्हाचा व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेला आहे तेव्हा ती गाडी सिग्नलवर उभी होती. नाही, पण पाठीमागचे सीसीटीव्ही पुढे चेक केले का? की तपासामध्ये त्या सर्व बाबी आहेत त्या पडताळल्या जातील. गाडी मालकावर गुन्हा दाखल होणार वेगळा आणि नाही, सध्या तरी आपण जो चालक आहे आणि जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत आणि त्याच्यानंतर पुढं पाहता येईल. So, कधीपर्यंत गुन्हा दाखल होईल? गुन्हा होईल का? 8 तासामध्ये गुन्हा दाखल होईल. नक्की काय आहे म्हणजे कलम? सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करणे, त्याचप्रमाणे मोटर व्हेकलच्या ॲक्टप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाचे कलम आहे दारू त्याच्यामध्ये. पिले होते हे निश्चित झालेलं आहे. ते दारू पिले होते का त्यावेळी हे निश्चित? नाही, त्याबाबत आता निश्चित आत्ता नाही सांगता येणार, पण एकाच्या हातामध्ये एक बिअरची बॉटल दिसत आहे, त्यावरून आपण काही कलम आता लावत आहोत. पडताळणीनंतर आपल्याला ती पाहता येतील. सर, एक माहिती अशी पण मिळाली आहे, कदाचित चूक जे सोर्सनुसार, की कल्याणी नगरच्या एका मोठ्या पबमधून दारू पिऊन पहाटे 3 वाजता ते बाहेर पडले. याबाबत कोणतंही कन्फर्मेशन माझ्याकडे नाही आहे. तुम्ही त्या अँगल तपास करताय की कुठून आले? नाही, सध्या पहिल्यांदा माझं आरोपी ताब्यात घेणं हे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्याच्यानंतर बाकी सर्वच बाबींचा तपास आहे तो होणार आहे. सर, गाडी रिकव्हर झाली? अद्याप नाही. गाडी पण नाही अद्याप. पण त्यांचं आपल्याला त्यांचे नातेवाईक त्याची ओळख पटली, त्याचं घर आणि संबंधिताची ओळख पटलेली आहे. संबंधितांच्या पाठीमागे माझे पोलीस तपास पथक आहेत आणि लवकरच आपण त्यांना ताब्यात घेऊ. चौकशी झाली आहे? आय थिंक वडिलांचा आई वडिलांची चौकशी झाली आहे का? त्यांनी नेमकं काय माहिती त्यांना आपण आणलेलं आहे? नाही, अद्याप